Welcome student. In today's lecture, we are going to describe some small questions on the lesson. In the lesson, after 20 years, काही small question आहेत तर ते आपण पाहणार आहोत. तर बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे, what are the impressions you get of the man from the west from the story? What are the impressions? म्हणजे जो वेस्ट करे म्हणजे वेस्ट म्हणजे या ठिकाणी वेस्ट म्हणजे वेस्ट अमेरिका. तर वेस्ट अमेरिकामध्ये जो काही माणूस या स्टोरीमधला होता तर त्याचं इम्प्रेशन किंवा त्याचं प्रभाव या स्टोरीमधून कसा दिसून येतोय. तर बघा, आणि तो वेस्ट मॅन कोण होता तर तो बॉब होता. आणि तो बॉबच कसा प्रभावशाली होता किंवा त्याचा प्रभाव कसा पडलेला आहे स्टोरीमध्ये, तर त्याचा आन्सर सांगायचं आहे आपल्याला. बघा, this question is from the story After 20 Years, written by O. Henry. Here, Bob had gone to Western America. बॉब अँड जो जिमी होता तर ते दोघं कोण होते बघा, फ्रेंड होते. आणि बॉब हा जो आहे 20 वर्षापूर्वी वेस्टर्न अमेरिकेला गेलेला होता. वेअर ही गॉट इन्व्हॉल्ड इन क्राईम. अँड देअर व्हॉट हॅपन, ही गॉट इन्व्हॉल्ड इन क्राईम. गुन्ह्यामध्ये तो त्या ठिकाणी गेल्यानंतर इन्व्हॉल्व झालेला आहे. ही अकर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे जे आहेत तर बॉबने त्या ठिकाणी केलेले आहेत. ही वॉज परहॅप्स इन्व्हॉल्विंग क्राईम रिलेटेड टू गोल्ड अँड डायमंड्स. विच क्राईम, इन विच क्राईम ही वॉज इन्व्हॉल्ड, कोणत्या क्राईममध्ये तो इन्व्हॉल्व झालेला होता, कोणत्या क्राईममध्ये तो गुंतला गेलेला होता. द क्राईम ऑफ गोल्ड अँड डायमंड. सोनं असेल, ज्वेलरी असेल तर याच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये तो पडलेला होता. बॉब वॉज विअरिंग अ बिग डायमंड ऑन हिज स्कार्फ. बघा, तर त्याचं इम्प्रेशन जे आहे तर ते कशावरून दिसून येतं बॉबच्या कॅरेक्टरचं. तर ही वॉज विअरिंग अ बिग डायमंड ऑन हिज स्कार्फ ॲज अ पिन. त्याच्याकडे जे स्कार्फ होतं त्या स्कार्फवरती एक पिन होती आणि त्या पिनला एक खूप मोठा डायमंड होता. यावरूनच त्याचं जे इन्फ्लुअन्स आहे किंवा इम्प्रेशन आहे ते दिसून येते. सिमिलरली हिज कॉस्टली वॉच वॉज स्टडेड विथ स्मॉल डायमंड्स. त्याचबरोबर ती ही हॅड अ कॉस्टली वॉच, एक खूप महाग घड्याळ होतं. अँड दॅट वॉज ऑल्सो स्टडेड विथ स्मॉल डायमंड्स. आणि त्या वॉचवरती सुद्धा स्मॉल डायमंड्स होते. बघा, याच्यावरून सुद्धा बॉबचं इम्प्रेशन दिसून येते. बॉब्स रिच अपीअरन्स अँड हिज इगोस्टिस्टिकल टॉक. हिज अपीअरन्स वॉज रिच. अपीअरन्स कसं होतं, रिच होतं. सगळं त्याच्याकडे सगळे डायमंड गोल्ड त्याच्याकडे जास्त होतं आणि ते रिच तो दिसत होता. अँड हिज इगोटिस्टिकल टॉक, अँड हिज टॉक वॉज फुल ऑफ इगोनेस. म्हणजे बोलण्यातून त्याचे सगळं गर्व दिसून येत होता. अबाउट हिज ॲक्टिव्हिटीज अँड सक्सेस इन द वेस्ट. अँड हिज टॉकिंग वॉज अबाउट द his activities in the west or his total activities and success in the western America. वेस्टर्न अमेरिकेमध्ये तो काय करतोय, कसं करतोय, हे हे तो अतिशय इगोली सांगायचा. अतिशय म्हणजे गर्व करून तो सांगतोय तो जिमीला त्या गोष्टी. इंडिकेटेड दॅट ही हॅड बिकम अ डाय हार्ड क्रिमिनल. आणि मग त्या सगळ्या गोष्टीवरून असं लक्षात येतं की तर तो कोण बनलेला होता, तर एक क्रिमिनल बनलेला होता. अँड ही वॉज वॉन्टेड बाय शिकागो पोलीस. आणि तो क्रिमिनल बनल्यामुळं शिकागो पोलीसला तो काय हवा होता. तर हा सगळं जे इम्प्रेशन आहे, व्हॉट आर द इम्प्रेशन्स यू गेट ऑफ द मॅन फ्रॉम द वेस्ट फ्रॉम द स्टोरी. तर त्या स्टोरीमधला जो मॅन होता बॉब, तर त्याचं हे इम्प्रेशन जे आहे तर ह्या स्टोरीमधून आपल्याला काय करता येते, लक्षात येते, दिसून येते. देन सेकंड क्वेश्चन, व्हॉट सॉर्ट ऑफ रिलेशनशिप What sort of relationship did Bob and Jimmy share? Through this story, after 20 years, what sort of relationship did Bob and Jimmy share? बॉब आणि जिमी यांचं कोणत्या प्रकारचं रिलेशन या स्टोरीमधून दिसून येते, तर बघा, इट इज द स्टोरी ऑफ टू न्यूयॉर्कर्स who were childhood. When they was small child, Jimmy and Bob were small child, and when they were lived in New York City, at that time they both were good friends, चाइल्डहुड फ्रेंड्स. न्यूयॉर्कमध्ये जेव्हा ते राहत होते लहानपणी, तर ते लहानपणीचे मित्र होते. अँड ग्रीव अप टुगेदर ॲज अ यंग मॅन. आणि यंग मॅन होईपर्यंत ते काय झालेले आहेत, एकत्रच वाढलेले आहेत. ॲट द एज ऑफ अराउंड 20, बॉब, वन ऑफ द फ्रेंड्स,
left for the west to make his fortune. And at the age of around 20, आणि जवळजवळ 20 वर्ष वय त्याचं झालेलं असेल बघा, तर त्यावेळेला बॉब जो आहे जिमीचा फ्रेंड, तर तो त्याचं फॉर्च्यून अजमावण्यासाठी, नशीब अजमावण्यासाठी अमेरिकेकडे काय झालेला आहे, निघून गेलेला आहे. व्हेर ॲज द अदर फ्रेंड जिमी स्टेड इन न्यूयॉर्क. अँड सेकंड फ्रेंड जो होता जिमी, तर तो कुठे थांबलेला आहे, न्यूयॉर्कमध्येच थांबलेला आहे. अँड बिकेम अ पोलिसमॅन. And later he became a policeman. When the two friends meet each other after 20 years, then what happens? After 20 years, Jimmy and Bob meet each other. as as presided, the policeman discovered the Bob had become a criminal. And after 20 years, what happened? Policeman discovered that Bob as an criminal. 20 वर्षानंतर बॉब जो आहे तर क्रिमिनलच्या स्वरूपामध्ये पोलिसांना मिळालेला आहे. In a surprisingly twisted end to the story, Jimmy passed on his unpleasant duty. And the end of the story was very surprising. स्टोरीचा एंड जो आहे तर तो खूप सरप्राइझिंग आहे. बिकॉज जिमी अँड बॉब बोथ वेर फ्रेंड्स, बट Jimmy couldn't arrest his friend Bob because of his friendliness. एकमेकांच्या मैत्रीमुळं जिमी जो आहे बॉबला अरेस्ट करू शकलेला नाहीये. हिज अनप्लीझंट ड्युटी, अँड दॅट वॉज हिज अनप्लीझंट ड्युटी टू अरेस्ट अ ट्रू फ्रेंड. आपल्या खऱ्या मित्राला पकडणं ही जी ड्युटी होती जिमीच्या दृष्टीनं, तर ती कशी होती, अनप्लीझंट होती, ऑफ अरेस्टिंग हिज ओल्ड फ्रेंड टू अनदर पर्सन. दॅट इज व्हाय जिमीनं काय केलेलं आहे, तर त्याची जी ड्युटी आहे ती तर त्याने बजावलेलीच आहे. कशी बजावलेली आहे, अरेस्टिंग हिज फ्रेंड टू अनादर पोलिसमॅन. दुसऱ्या पोलिसमॅनना बोलून जिमीनं बॉबला काय केलेलं आहे, अरेस्ट केलेलं आहे. इन दिस वे हिअर वी सी द रिलेशनशिप बिटवीन बॉब अँड जिमी. बॉब आणि जिमी मधलं जे रिलेशनशिप होतं, तर या ठिकाणी इन शॉर्ट आपल्याला दिसून येते. समरीमध्ये सुद्धा आपण खूप सगळं पाहिलंय, स्मॉल क्वेश्चनमध्ये पण पाहतोय, आणि ब्रॉड क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला हे बऱ्याच ठिकाणी दोघांचं रिलेशनशिप जे आहे किंवा जिमी अँड बॉबचं कॅरेक्टर जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डीड जिमीज नोट रिव्हील? व्हॉट डीड जिमीज नोट रिव्हील? तर ती जिमीने जी नोट लिहिलेली होती बॉबसाठी, तर ते त्याच्यातून काय सांगितलं गेलेलं होतं, किंवा त्याच्यातून लेखकांना काय सांगायचा प्रयत्न करायचा आहे, प्रकट करायचा प्रयत्न करायचा आहे बघा. आफ्टर 20 years is also not an exception. In this story, two friends, Jimmy and Bob meet each other after a very long gap of 20 years. बघा, तेच आहे प्रत्येक मध्ये. आफ्टर 20 years जिमी अँड बॉब मीट इच अदर. 20 वर्षानंतर दोघ जण काय झालेले आहेत, भेटलेले आहेत. आणि भेटल्यानंतर काय झाले, दे हॅड पार्टेड फ्रॉम इच अदर. नियर अबाउट 20 years दे वेर पार्टेड फ्रॉम इच अदर. 20 वर्ष एकमेकांपासून ते दूर होते. ॲज अ व्हेरी यंग मॅन बेंट ऑन मेकिंग अ फॉर्च्यून. आणि बॉब कुठे गेलेला होता, तर वेस्टर्न अमेरिकेमध्ये गेलेला होता. कशासाठी, तर टू मेक अ फॉर्च्यून. बॉब हॅड गॉन टू द वेस्ट, मेड अ फॉर्च्यून अँड हॅड बिकम अ वॉन्टेड क्रिमिनल. आणि वेस्टर्न अमेरिकेमध्ये गेलेला आहे, तिथे गेल्यानंतर गोल्ड आणि डायमंडचा तो क्रिमिनल बनलेला आहे. अँड दॅट आफ्टर 20 years व्हॉट हॅपन, हिज फॉर्च्यून मेड हिम अ वॉन्टेड क्रिमिनल. त्याच्या सुदैवानं, त्याच्या नशिबानं त्याला एक क्रिमिनल 20 वर्षानंतर बनवलेला आहे. अँड लॅटर ही इज कॉल्ड द सिल्की बॉब. आणि नंतर त्याला सिल्की बॉब हे जे नाव आहे, तर ते नाव त्याचं नाव त्या ठिकाणी आहे. जिमी हॅड स्टेड इन न्यूयॉर्क. जिमी काय झालेला होता, न्यूयॉर्कमध्येच थांबलेला होता. टू बिकम अन ऑनेस्ट ड्युटीफुल पोलीस ऑफिसर. हु वॉज जिमी? जिमी वॉज द फ्रेंड ऑफ बॉब, फर्स्ट थिंग. Second, he was the honest, then dutiful police officer. He was very dutiful. He was very prominent police officer. The two meet at the appointed hour. And after 20 years, what happens? They both meet each other at the appointed hour. ठरवलेल्या वेळी दोघ जण एकत्र भेटतायत. The police officer recognizes the criminal friend. When they meet each other, at that time what happens? Bob match a
his cigarettes. Bob wanted to match his cigarette. त्याला त्याची सिगारेट पेटायची होती. And in that line, Jimmy recognized the Bob. जिमीनं काय केलेलं आहे, बॉबला रेकग्नाइज केलेलं आहे, ओळखलेलं आहे. But Bob does not recognize the uniform friend. आणि त्याच ठिकाणी काय होते बघा, बॉब जो आहे तर तो त्याचा युनिफॉर्म परिधान केलेल्या फ्रेंडला ओळखू शकलेला नाहीये. द पोलीस ऑफिसर हेजिटेट्स इन अरेस्टिंग हिज ओल्ड फ्रेंड. अँड हिअर जिमी जो आहे तर तो हेजिटेट झालेला आहे बघा. तर त्याला कळत नाहीये की आता बॉब आपला ओल्ड फ्रेंड आहे. अँड हाऊ कॅन आय अरेस्ट हिम, मी त्याला कसं अरेस्ट करू हे बॉबला या ठिकाणी कळत नाही आहे. ही इज टोटली हेजिटेटेड. देन व्हॉट हॅपन्स, बघा प्रश्न आहे व्हॉट डीड जिमीज नोट रिव्हील. मग आता जिमीनी काय केलं मग, ही सेंड्स अनादर पोलीस ऑफिसर टू अरेस्ट बॉब. जिमी त्या ठिकाणाहून निघून गेलेला आहे. अँड ही देन सेंट अनादर पोलीस ऑफिसर इन अ प्लेन ड्रेस टू अरेस्ट बॉब. बॉबला अरेस्ट करण्यासाठी जिमीनं दुसरा पोलीस ऑफिसर पाठवलेला आहे त्या ठिकाणी. अँड विथ अ नोट, आणि त्याच्याकडे त्यांनी एक नोट दिलेली आहे, टेलिंग हिम दॅट ही हॅड केप्ट हिज अपॉइंटमेंट. आणि त्या नोटमध्ये काय सांगितलंय, टेलिंग हिम दॅट ही हॅड केप्ट हिज अपॉइंटमेंट, इट डिड नॉट हॅव द हर्ट टू अरेस्ट अ क्लोज फ्रेंड. म्हणजे अपॉइंटमेंटच्या ठरलेल्या वेळी मी तुझ्याजवळ आलेलो होतो, बट आय कुड नॉट अरेस्ट यू बिकॉज ऑफ अ क्लोज फ्रेंड. पण तू माझा एक क्लोज फ्रेंड असल्यामुळं मी तुला अरेस्ट करू शकलो नाही, असं जिमीनं त्या नोटमध्ये काय केलेलं होतं, बॉबसाठी लिहिलेलं होतं. इन दिस वे, जरी आपल्याला नोट एक क्षुल्लक गोष्ट आहे, पण ती नोट कधी लिहिली, कशासाठी लिहिली, काय लिहिलंय नोटमध्ये हे सांगण्यासाठी अगोदरच जे पास्ट इव्हेंट आहेत तर त्या सांगणं खूप गरजेचं आहे. म्हणून स्टोरीमध्ये बऱ्याच वेळेला तेच तेच आन्सर रिपीट होताना दिसतंय आपल्याला. प्रत्येक क्वेश्चनमध्ये तेच तेच आन्सर बऱ्याच वेळेला काय होते, रिपीट होतं. आणि रिपिटेशनमुळं काय होऊन जाईल की तुम्हाला पण समजून जाईल की एक्झॅक्ट आन्सर काय करायचंय आणि काय लिहायचंय. इन दिस वे, दिस इज द सेकंड क्वेश्चन. Now see question number 3. Would the story lend itself to the theme of friendship versus justice? Provide sufficient reason for your answer. This question is very important. खूप महत्वाचा हा प्रश्न आहे बघा. कारण का की would the story lend itself to the theme of friendship versus justice, मैत्री विरुद्ध न्याय, हे या स्टोरीचं काय आहे, थीम आहे. प्रोव्हाइड सफिशियंट रिझन फॉर युअर आन्सर. आता बघा, फ्रेंडशिप व्हर्सेस जस्टिस म्हणजे मैत्री आणि जस्टिस, मैत्री विरुद्ध न्याय, याच्यावरतीच ह्या लेसनचं काय आहे, थीम आहे. तर तुम्हाला काय करायचंय, हे थीम जे आहे तर तुम्हाला स्पष्ट करायचंय कशाच्या माध्यमातून, सफिशियंट रिझन टू युअर आन्सर. आणि सफिशियंट रिझन तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय बघा. तर 5 मार्कासाठी हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा, स्टोरी इज इंट्रोड्यूस, आणि जेव्हा आपण आन्सर स्टार्ट करतो बघा, तर फर्स्ट पॅराग्राफ शुड बी कसा असायला पाहिजे, देर शुड बी द इन्फॉर्मेशन अबाउट द लेसन, रायटर, थीम अँड अदर सम स्मॉल फॅक्टर्स. रायटर बद्दल, लेखकाबद्दल, थीम बद्दल आणि अजून थोडीशी माहिती जी आहे तर ती पहिल्या पॅराग्राफमध्ये प्रत्येक वेळेस असली पाहिजे. इन दिस वे, दिस क्वेश्चन इज फ्रॉम द स्टोरी आफ्टर 20 years and the writer of the story is O. Henry. Through this lesson, he wanted to tell us the थीम ऑफ फ्रेंडशिप व्हर्सेस जस्टिस. या गोष्टीतून लेखकाला फ्रेंडशिप आणि जस्टिस याबद्दल काय करायचंय, माहिती सांगायची. दे स्टार्ट आन्सर. द स्टोरी इज इंट्रोड्यूस विथ द फर्स्ट कॅरेक्टर, अ पोलिसमॅन मेकिंग हिज राऊंड ऑन द डार्क. तर बघा, जेव्हा स्टोरी इंट्रोड्यूस केली जाते त्यामध्ये पहिलं एकच कॅरेक्टर सुरुवातीला आपल्याला दिसतंय, अँड दॅट कॅरेक्टर इज अ पोलिसमॅन मेकिंग हिज राऊंड्स ऑन द डार्क. अँड ही वॉज राऊंडिंग, ही वॉज वॉकिंग इन द डार्क. अंधारात तो चालत होता. ॲटमॉस्फिअर वॉज विंडी, रेनी. ॲटमॉस्फिअर हे ढगाळलेलं होतं, हवा वातावरणामध्ये होती. स्ट्रीट्स ऑफ न्यूयॉर्क, विच वॉज द प्लेस ऑफ न्यूयॉर्क. न्यूयॉर्क प्लेसवरती, न्यूयॉर्क सिटीतल्या रोडवरती तो फिरत होता.
rattling door knobs as he checks everything is secure. And as a police officer, his duty was to check everything is secure or not. प्रत्येक गोष्ट सुरक्षित आहे की नाही आहे हे पाहण्याचं काम पोलीस ऑफिसर जिमी वेल्स करत होता. आणि त्याने ते केलेलंही होतं. इट इज हिअर दॅट वी मीट द सेकंड कॅरेक्टर. अँड दॅट वॉज द फर्स्ट सीन. तो पहिला सीन होता. पोलीस ऑफिसर वॉज चेकिंग each and everything in the New York City. And later what happens? It is here that we meet the second character. Then there comes second character as the policeman approaches a man standing in a doorway of a hardware store. Then there was a one there was one shop of hardware store. आणि त्या हार्डवेअर स्टोअरच्या स्टॉप जवळ डोअरवेला एक अनादर व्यक्ती पर्सन होता. तर तो स्टँडिंग उभा होता. दिस कॅरेक्टर इज बॉब. अँड हू वॉज दॅट कॅरेक्टर? दॅट वॉज जॉब. अँड बॉब एक्सप्लेन्स हिज रिझन. देन व्हॉट हॅपन्स? जिमी वेल्स आस्क हिम क्वेश्चन, व्हॉट आर यू डुईंग हिअर? त्या ठिकाणी तू काय करतोयस? देन बॉब एक्सप्लेन्स हिज रिझन ॲज टू व्हाय ही इज स्टँडिंग ऑन द स्ट्रीट ॲट दॅट टाइम ऑफ द नाईट. Then Bob also explains his reason why he is standing there. त्याने पण त्याचं रिझन सांगितलंय की मी या ठिकाणी का उभा आहे म्हणून. 20 years ago, Bob and his friend Jimmy agreed to meet at that exact spot. मग बॉबने काय सांगितलंय बघा जिमीला, की 20 वर्षापूर्वी माझा मित्र जिमी आणि मी काय केलेलं होतं, ठरवलेलं होतं की न्यूयॉर्क सिटीमध्ये या ठिकाणी या शॉप जवळ आपण रात्री 10 वाजता काय करायचंय, भेटायचंय. ॲज बॉब रिलेट्स हिज टेल, बॉब वॉज टेलिंग हिज टेल टू द जिमी, इट इज कम टू लाईट दॅट बॉब अँड जिमी हॅव चूजन 2 डिफरंट पाथ्स इन लाईफ. आणि बॉब आणि जिमी यांच्या लाईफमधल्या 2 वेगवेगळ्या रस्त्यांची त्यांनी निवड केलेली होती. दॅट जिमी वॉज अ पोलीस ऑफिसर अँड बॉब वॉज अ क्रिमिनल. बॉब मूव्ड अवे टू द वेस्ट टू सीक अ फॉर्च्यून. मग काय झालं? बॉब नंतर न्यूयॉर्क सिटी सोडलंय बॉबनी आणि तो त्याचं नशीब आजमावण्यासाठी अमेरिकेमध्ये गेलेला आहे. व्हाईल जिमी चोज टू स्टे इन न्यूयॉर्क सिटी. आणि जिमी जो आहे तर तो न्यूयॉर्क सिटीमध्येच राहिलेला आहे. आफ्टर हिअरिंग बॉब स्टोरी, अँड दॅट ऑल थिंग वॉज एक्सप्लेनिंग बॉब टू द जिमी वेल्स. आणि ही सगळी गोष्ट बॉब कोणाला सांगत होता? जिमी वेल्सला सांगत होता. अँड जिमी वेल्स वॉज हिअरिंग दॅट. अँड जिमी वेल्स हॅड ऑल्सो रेकग्नाइज द बॉब. जिमी वेलने बॉबला रेकग्नाइज पण केलेलं आहे, ओळखलेलं आहे. बट बॉब कुडंट रेकग्नाइज द जिमी वेल्स. बॉबने मात्र जिमी वेल्सला रेकग्नाइज केलेलं नाहीये. द पोलीस ऑफिसर हू नोटिसेबली हॅज नॉट बीन गिव्हन अ नेम गोज ऑन हिज वे. आणि त्याचबरोबर ते पोलीस ऑफिसरने सगळं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर तो गोज ऑन हिज वे, त्या ठिकाणाहून तो निघून गेलेला आहे. व्हाय? बिकॉज ही अंडरस्टँड दॅट ही इज हिज फ्रेंड बॉब अँड ही इज अ क्रिमिनल अँड ही वॉन्टेड शिकागो पोलीस ॲज अ फ्रेंड. जिमी कुडंट अरेस्ट हिम. जिमीने त्याला अरेस्ट केलेलं नाहीये. बॉब इज Soon Bob is approached by the third and final character in the story. Then what happens? दोघांच्या बद्दल झालं. Then they approach third character. तिसरं कॅरेक्टर त्या ठिकाणी येतं, who greets Bob as his old friend. आणि ते कॅरेक्टर काय करते की बॉबला जसं काय त्याचा जुना मित्र आहे, जुनाच मित्र भेटलाय किंवा मी जुना मित्र आहे असं दाखवायच्या थर्ड कॅरेक्टरने काय केलाय, प्रयत्न केलाय. अँड दॅट थर्ड कॅरेक्टर वॉज ऑल्सो सेंट बाय द जिमी वेल्स. आणि तिसरं जे कॅरेक्टर्स आहे तर ते जिमी वेल्सनेच त्या ठिकाणी काय केलेलं होतं, पाठवलेलं होतं. टुगेदर दे वॉक डाऊन द स्ट्रीट टू फाइंड अ प्लेस टू ईट. आणि मग बॉबला पण वाटलं की हा माझा फ्रेंड आहे. आणि दोघं जण काय झालेले आहेत, रस्त्याने बोलत बोलत जेवण करण्यासाठी तिथून ते चाललेले आहेत. बट ड्युरिंग दिस टाइम दॅट द लाईट शाईन्स ऑन जिमीज फेस. आणि त्याच वेळेला काय होतं बघा, जिमीच्या फेसवरती म्हणजे जो नवीन व्यक्ती असतो त्या ठिकाणी त्याच्या फेसवरती काय पडतो, प्रकाश पडतो. अँड बॉब नोटिसेस इट इजंट हिज फ्रेंड. आणि नंतर बॉबच्या लक्षात येतं की हा काही याचा मित्र नाहीये. द सरप्राईज क्लायमॅक्स इज देन रिव्हील. आणि या ठिकाणी काय होते बघा, क्लायमॅक्स.
क्लायमॅक्स म्हणजे सगळी जी कंडिशन आहे किंवा सगळं जे ॲटमॉस्फिअर आहे स्टोरीचं तर गुंतागुंतीचं या ठिकाणी झालेलं आहे. ॲज धिस मॅन टेल्स बॉब ही इज अंडर अरेस्ट अँड देन व्हॉट हॅपन्स. धिस मॅन वॉज नॉट ॲक्च्युअली जिमी. ही वॉज अनदर पोलीस ऑफिसर इन अ प्लेन कोट मधला तो दुसरा पोलीस ऑफिसर होता. अँड देन ही टोल्ड बॉब दॅट यू आर अंडर अरेस्ट. तुला आम्ही अरेस्ट करणार आहे. अँड हँड्स हिम अ नोट. आणि तिथून पुढं तो जिमीनं त्याच्याकडे जी नोट दिलेली होती तर ती नोट तो बॉबच्या हातामध्ये देतोय. ॲज बॉब रीड्स दिस नोट, it is then the plot is unified and realizes that he did meet his old friend Jimmy at the right time. आणि नंतर मग बॉबच्या लक्षात येतं की अगोदर जो इथून येऊन गेलेली व्यक्ती आहे तर तीच माझा कोण होता, क्लोज फ्रेंड होता, ओल्ड फ्रेंड होता, at the right time in the right place as he was in the fact the policeman who stopped to talk to him on the street. आणि तो जो नंतरचा पोलिसमॅन होता तर त्याने बॉब बरोबर बोलायचं थांबवलेलं आहे, नोईंग ही वॉज अ क्रिमिनल. का? नंतर त्याला तर तो क्रिमिनलच होता आणि क्रिमिनल सोबत जास्त गप्पा मारणं किंवा बोलणं हे काही व्यवस्थित नव्हतं आणि म्हणून सेकंड थर्ड पर्सनने त्याच्यासोबत बोलायचं थांबवले. एट अनेबल टू अरेस्ट हिज फ्रेंड. आणि जिमी हा अनेबल होता. ही कुडंट अरेस्ट हिज फ्रेंड. तो त्याच्या फ्रेंडला अरेस्ट करू शकला नाही. द पोलिसमॅन वॉक्ड अवे अँड आस्क अ रॅन्डम बायस्टँडर टू कन्फ्रंट बॉब इन्स्टंट. अँड देन व्हॉट हॅपन्स. पोलिसमॅन वॉक्ड अवे. पोलिसमॅन त्या ठिकाणाहून गेलेले आहेत. अँड आस्क अ रॅन्डम बायस्टँडर टू कन्फ्रंट बॉब इन्स्टेड. आणि बॉबला अरेस्ट करण्याचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे सांगितलेलं आहे. इन दिस वे these are the theme. This is the theme. कोणतं थीम आहे? फ्रेंडशिप वर्सेस जस्टिस. मैत्री विरुद्ध अन्याय. न्याय. मग या ठिकाणी जिमी वेल्सने काय केलेलं आहे तर त्याची फ्रेंडशिप निभावली आहे. फ्रेंडशिप त्यांनी थोडा वेळ त्याच्यासोबत वेस्ट पण केलंय. बट ॲज अॅन अ पोलीस ऑफिसर, ॲज अॅन हिज ड्युटी, ही सेंट अनदर पोलीसमॅन टू अरेस्ट द बॉब. दुसरा व्यक्ती त्याने बॉबला अरेस्ट करण्यासाठी काय केलेलं आहे पाठवलेलं आहे. इन दिस वे रायटर इज टेलिंग अस द थीम ऑफ फ्रेंडशिप वर्सेस जस्टिस. फ्रेंडशिप वर्सेस जस्टिस याचं उत्तर जे आहे तर या ठिकाणी आपल्याला लेखक देण्याचा प्रयत्न करतात. इन दिस वे दीज आर द 3 क्वेश्चन्स आय हॅव एक्सप्लेन इन दिस लेसन. 3 प्रश्न मी एक्सप्लेन केलेले आहेत. यानंतरचे बाकीचे जे क्वेश्चन आहे तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले जातील. आणि सगळे व्हिडिओ किंवा सगळे क्वेश्चन आन्सर लिसन केल्यानंतरच एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हे लिहिता येऊ शकतं चांगल्या पद्धतीनं. त्यामुळे सगळे क्वेश्चन आन्सर लिसन करा केअरफुली. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओज प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.